मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक विकास MUK आणि मार्गदर्शन संस्था नाशिक यांच्या वतीनं जिद्द, कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या बळावर राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ उद्योगरत्न 2026 पुरस्कार सोहळा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील KBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे उत्साहात पार पडला। यावेळी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। MUKच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच निवड झालेल्या पुरस्कारार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत महिलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते। तर प्रमुख उपस्थितीत नाशिक मनपाच्या महापौर हिमगोरी आहेर आडके, सहयोगी प्राध्यापिका शासकीय मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर प्रतिमा गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी नाशिकचे हेमांगी पाटील, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपशु स्नेहा कोकणे पाटील, राजर्षी शाहू पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पाटील, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे, सटाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा हर्षदा राहुल पाटील, कर्मचारी बँकेच्या संचालिका मंदाकिनी पवार, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, MQAचे महानगर प्रमुख नितीन सुगंधी, जिजाऊ बचत गटाच्या तथा माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, नगरसेविका स्वाती भामरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाने, भाजप युवा मोर्चाच्या सामाजिक कार्यकर्त्या रश्मी हिरे बेंडाळे, KBT कॉलेजच्या रजिस्ट्रार सृष्टी शिंदे यांची उपस्थिती लाभली। सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की पुरुष आणि महिला या दोघांच्या मध्ये ज्याला जास्त काम किंवा ज्याचं जास्त काम इम्पॉर्टंट आहे त्याच्या पद्धतीने तिला जास्त स्कोप देण्यामध्ये कुठलाच कमीपणा नाही। कारण संसार हा शेवटी दोघांचा असतो आणि दोघांनी समजून उमजून तो केला तर नक्कीच यशस्वी होतो। आजच्या जगामध्ये एकाने फक्त काम करणं परवडणारं नाही आणि ते शक्य पण नाही। त्यामुळे दोघांनी मिळून ते काम करायचं, कुटुंबाचा हा जो काही गाडा आहे तो आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने नेता येणं शक्य आहे। या निमित्तानं महिलांचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो की खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या व्यवसायामध्ये यश कमावलेलं आहे। असंच यश आणखीन आपण पुढे पुढे असं वातावरण खरं तर तुम्ही आणि आम्ही मिळून तयार करायला पाहिजे आणि ह्या इकोसिस्टमसाठी खरं तर MUK खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। हे व्यासपीठ जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप पोषक ठरणार आहे। या माध्यमातून उद्योजकतेसाठी आपण पुढे प्रयत्न करू आणि नजर असण्याची गरज आहे आणि वेळी ॲक्शन घेण्याची गरज आहे। तर आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ महासाहेबांनी सुद्धा स्त्रियांचा नेहमी सन्मान केला आणि त्यांच्या राज्यात स्त्रियांच्या सन्मानाला धक्का लागणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जायची हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जिथे महिलांचा सन्मान केला जात नाही व जिथे महिला सुरक्षित नाहीत तो समाज रसातळाला जातो यात काही शंका नाही। आणि आपण सर्व सुशिक्षित, सशक्त आणि स्वावलंबी महिलांनी हे विसरून चालणार नाही आहे। तर आपल्या एकमेकांची हेल्थ त्यांना खूप अभिमान वाटतं की मी जेव्हा काम करणं थांबवलं होतं किंवा कामाचा विचार करणं सोडलं होतं त्यावेळी मला रागवणाऱ्या हेमांगी पाटील मॅडम होत्या। म्हणजे की त्यांनी मला हे सांगितलं होतं की स्नेहल नाही काही तू 5,000 रुपये महिन्याला कमवले तरी चालेल पण घराच्या बाहेर पड। आणि आज माझे हस्बंड डॉक्टर दिनेश देसले ते पण इथे बसलेले आहेत। त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रवासात मला मोलाची साथ दिली कारण ट्विन्स जन्माला आल्यानंतर काम करणं सोपं नाही। त्यावेळी त्यांनी मला जो सपोर्ट केला त्याच्याशिवाय आज मी इथे येऊ शकले नसते। आणि आणि इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनी तुम्हालाही या जिजाऊच्या लेकीचा सस्नेह जय जिजाऊ। तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी भारतातली अशी महिला आहे माझ्या नावापुढे सौ नाही तर भारतश्री लागलं जातं। मी भारतश्री स्नेहा सचिन की सुरुवातीला घरातून बाहेर पडल्या, शिकल्यानंतर नोकरीला सुरुवात झाली आणि नंतर उद्योजक म्हणून त्या पुढे आल्या आणि आता त्यांचा सन्मान होतोय हे सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे। बोरसे सर बोलताना बोलले आणि मी कित्येकदा त्याचा उल्लेख करतो की सध्या भारतात 30% महिलांना पगार मिळतो आणि 70% पुरुषांना पगार मिळतो असं म्हटलं जातं। म्हणजे याचा अर्थ महिला काम करत नाही असं नाही, तर त्या पगाराच्या स्वरूपात मी बोलतोय। तर असं म्हटलं जातं की हा जर रेशो आपण 50-50 केला, आपण तसं करू शकलो
तर आपला GDP जो ऑलरेडी 7.5 आहे तो डबल होऊ शकतो. इतकं महिलांचं शिक्षणाचं महत्त्व आहे गेल्या 3 वर्षापासून. मराठा उद्योजक कक्षातर्फे मराठा समाजामधल्या ज्या उद्योगामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व सत्कार याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी आपल्या शहराच्या लाडक्या महापौर हिमगौरीताई आडके यांच्या हस्ते सन्मान झाला. त्याचबरोबर नितीनजी ठाकरे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, त्याचबरोबर बोरसेताई, गेडामताई आणि आपल्या ॲडिशनल कलेक्टर पाटील मॅडम यांच्या हस्ते सर्व महिलांचा सत्कार झाला. खरं सत्कार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या ज्या महिला आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे व अजून नवीन महिलांना याच्यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे उद्योगधंद्यामध्ये. आम्हाला मराठा उद्योजक कक्षाने पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मराठा उद्योजक कक्षाचे मनपूर्वक आभार. यातनंच आम्ही प्रेरणा घेऊन अजून प्रयत्न करून आमचा उद्योग कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि अजून ज्या महिला घरात बसून काहीतरी करण्याची इच्छा उमेद घेऊन बसलेल्या आहेत त्यांनाही यातनं काहीतरी करण्याची उमेद मिळेल यात आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थी महिला व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी MQUचे राज्य पदाधिकारी शिवश्री विशाल देसले, प्राचार्य शिवश्री प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री CA उल्हास बोरसे, सरचिटणीस शिवश्री ॲडव्होकेट माधव मुधळे, उपाध्यक्ष शिवश्री डॉक्टर संदीप बोरसे, मार्गदर्शक शिवश्री उमेश शिंदे, समन्वयक शिवश्री दीपक भदानी, शिवश्री इंजिनियर स्मिता माने शिंदे यांच्यासह मराठा सेवा संघ उद्योग कक्ष MQUचे नाशिक पदाधिकारी आणि सदस्य यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. एकूणच राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.